हर हर महादेव. कसे आहात मित्रांनो? फिरताय ना सगळे? अहो फिरायलाच पाहिजे, कारण आता नाही फिरणार तर मग कधी फिरणार? तुमच्या सगळ्यांचे आपल्या नीरू आयशू व्लॉग या चॅनल वरती स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र व प्राचीन तीर्थक्षेत्र काशी अर्थात वाराणसी मध्ये. यालाच बनारस असेही म्हणतात. काशी हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे. आयुष्यात एकदा तरी काशीचे दर्शन सर्वांनी घ्यावे. माझी आजी नेहमी म्हणायची, काशीसी जावे नित्य वदावे. चला तर मग जाऊयात देवभूमी वाराणसीला आणि घेऊयात काशी विश्वनाथांचे दर्शन. जर तुम्ही पुणे किंवा मुंबई मधून काशीला जाणार असाल आणि तुम्हाला कसे जायचे, कुठे राहायचे, तिकडे काय काय बघायचे असे अनेक प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. काशीला पुण्यातून किंवा मुंबई मधून जाण्यासाठी तुम्ही फ्लाईट किंवा ट्रेनने जाऊ शकता. सर्वात आधी आपण फ्लाईटने कसे जाता येईल ते पाहू. लाल बहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्ट वाराणसी हे मंदिरापासून जवळचे एअरपोर्ट आहे. फ्लाईटने जाण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातून साधारण 7 ते 8 हजार रुपये तिकीट आहे. पण तुम्ही जर 2 महिने आधी बुकिंग केले तर तिकीट कमी प्राइस मध्ये सुद्धा मिळू शकेल. एअरपोर्ट वरून काशी विश्वनाथ मंदिर जवळपास 25 किलोमीटर आहे. इकडून तुम्ही कॅब किंवा ऑटो करून जाऊ शकता. कॅबला साधारण 600 ते 800 रुपये तर ऑटोला 400 ते 500 रुपये खर्च येतो. सीझन नुसार हे रेट कमी जास्त होत राहतात. दुसरा ऑप्शन ट्रेन, जो आम्ही प्रेफर केला होता. पुण्यातून वाराणसीला जाण्यासाठी वीकली 3च ट्रेन्स अवेलेबल आहेत. पण मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन वरून जास्त पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही LTT मुंबई वरूनच बनारस एक्सप्रेस मधील 2 टायर AC चे तिकीट बुक केले. ही ट्रेन डेली रात्री 11:15 वाजता आहे. याचे तिकीट दर साधारण पर पर्सन स्लीपर क्लासला 650, AC 3 टायरला 1600 व AC 2 टायरला 2500 रुपये इतके आहेत. कमीत कमी 25 व जास्तीत जास्त 30 तास असा हा प्रवास आहे. LTT स्टेशनच्या बाहेरच जेवण करण्यासाठी चांगले हॉटेल्स अवेलेबल आहेत. आम्ही तिथेच जेवण करून ट्रेन मध्ये बसलो. अशा रीतीने काशी विश्वनाथांचं नाव घेऊन रात्री आमचा प्रवास सुरू झाला. सकाळचा चहा आणि नाश्त्याची सोय ट्रेन मध्ये छान होती. दुपारचे जेवण तुम्ही IRCTC पॅन्ट्री मधून तुमच्या चॉईस नुसार ऑर्डर करू शकता. आम्ही ऑर्डर केलेल्या थाळीमध्ये पोळी, भाजी, डाळ, भात, लोणचं इत्यादी पदार्थांचा समावेश होता. थँक्यू IRCTC फॉर टेस्टी लंच. सुपरफास्ट ट्रेन, कधी न पाहिलेले स्टेशन्स आणि आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही देवभूमी वाराणसीकडे वाटचाल करत होतो. अशा प्रकारे 1 रात्र व 1 दिवसाचा पूर्ण प्रवास करून रात्री 2 वाजता आम्ही वाराणसी स्टेशनवर पोहोचलो. खरं तर काशी, वाराणसी आणि बनारस हे 3 वेगवेगळे रेल्वे स्टेशन्स आहेत. रात्री ऑड टाइमला ट्रेन स्टेशनवर पोहोचल्यावर जर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये हॉटेलचे बुकिंग केले नसेल तर सकाळ होईपर्यंत तुम्ही स्टेशनवर असलेल्या IRCTC किंवा प्रायव्हेट वेटिंग रूम्स मध्ये थांबू शकता. प्रायव्हेट वेटिंग रूम्स मध्ये साधारण 120 रुपयामध्ये 2 तास सोफ्यावर रेस्ट करायला मिळते. आम्ही सुद्धा वेटिंग रूम मध्येच रेस्ट करायचं ठरवलं होतं. पण IRCTC आणि प्रायव्हेट दोन्ही वेटिंग रूम्स फुल असल्यामुळे आम्ही ऑटोवाल्यांशी बोलून मंदिराजवळच एक हॉटेल बुक केले. रेल्वे स्टेशन वरून मंदिरात जाण्यासाठी ऑटोला साधारण 20 रुपये पर पर्सन घेतात. हॉटेलच्या रूम्स बुक करताना सुद्धा तुम्हाला 24 तास व 12 तास असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 500 ते 600 रुपयांपासून राहण्याची उत्तम सोय इथे उपलब्ध आहे. पण मंदिराजवळील परिसरात साधारण 1500 ते 2000 रुपयामध्ये तुम्हाला चांगली रूम आरामात मिळून जाते. आम्हाला मिळालेली रूम सर्व सोयींनी युक्त होती, जी मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर होती. रूम पासून आम्ही ऑटो किंवा पायी मंदिरात जाऊ शकत होतो. तर अशा प्रकारे रात्री 3 वाजता आम्ही रूम मध्ये येऊन पोहोचलो तर होतो,
पण आता मात्र कधी एकदा मंदिरात जाऊन दर्शन घेतोय असं झालं होतं. सकाळी लवकर उठून आम्ही दर्शनासाठी निघालो. हॉटेलपासून 20 रुपयात ई रिक्षा करून आम्ही गोदोलिया चौकात आलो. बनारसमध्ये तुम्हाला कुठेही जायचे असेल तर शेअरिंग ई ऑटो हा उत्तम पर्याय आहे. खूप छोट्या छोट्या गल्ल्यांमधून मार्ग काढत आम्ही गेट नंबर 1 मधून दर्शनाच्या रांगेमध्ये गेलो. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्याला मंदिराच्या बाहेरील लॉकर मध्येच जमा कराव्या लागतात. हर हर महादेवांच्या जयघोषात 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला काशी विश्वनाथांचं दर्शन झालं. VIP दर्शन 300 रुपयामध्ये अवेलेबल आहे, पण आम्ही दर्शन रांगेमधूनच दर्शन घेतले. मंदिरातील आरती व दर्शनाच्या वेळा तुम्ही इथे पाहू शकता. काशी विश्वनाथांचं रूप डोळ्यात साठवून आम्ही मंदिराबाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेरील कॉरिडॉर पाहायला गेलो. खूप स्वच्छ आणि सुंदर असा कॉरिडॉर बनवला आहे. येथे भारत मातेचं मंदिर, अहिल्याबाई होळकरांची मूर्ती आणि बऱ्याच गोष्टी आहेत. नंतर अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. तिथेच महाप्रसादालय सुद्धा आहे, जिकडे दुपारी महाप्रसाद असतो. प्रसाद घेतल्यावर तुम्ही काळभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता, कारण काळभैरवाचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. म्हणूनच म्हणतात काशिका पुराधीनाथ कालभैरवं भजे. तर मंदिरातून बाहेर पडल्यावर काळभैरव मंदिर जवळपास 1 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही ई ऑटो किंवा चालतही तेथे जाऊ शकता. वाराणसीमध्ये स्ट्रीट फूड खूप फेमस आहे. 30 रुपयामध्ये आम्हाला मसाला डोसा आणि उत्तप्पा मिळाला होता. त्यानंतर 10 रुपयाची कुल्हड चाय पिऊन आम्ही मणिकर्णिका घाटाच्या दिशेने निघालो. मणिकर्णिका घाटावर जाताना वाटेत ब्लू लस्सी हे फेमस लस्सीचे शॉप आहे. इथले वेगवेगळे लस्सीचे प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही सॅफ्रॉन ड्रायफ्रूट लस्सी घेतली होती. मणिकर्णिका घाट हे भारतातील उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात गंगा नदीच्या काठावर वसलेले एक प्रसिद्ध हिंदू स्मशान स्थळ आहे. हा वाराणसीमधील सर्वात जुना आणि महत्वाचा घाट आहे आणि हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे असे मानले जाते. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्यास जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मानले जाते. असेही मानले जाते की भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीने एकदा वाराणसीला भेट दिली आणि या ठिकाणी पवित्र गंगेत स्नान केले. पार्वतीने तिचे कानातले नदीत हरवले, जे नंतर शिवाला सापडले. याच घटनेवरून या घाटाचे नाव मणिकर्णिका असे पडले आहे. आदि शंकराचार्य, कबीर, तुलसीदास आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक प्रसिद्ध संत आणि ऋषींनी या घाटाला भेट दिली आहे. मणिकर्णिका घाट पाहून होईपर्यंत संध्याकाळचे साधारण 5:30 वाजले होते. सूर्यास्ताच्या वेळेनुसार 6:30च्या आसपास दशाश्वमेध घाटावर गंगा आरती सुरू होणार होती. गंगा आरती जवळून पाहण्यासाठी 5 ते 5:30 पासूनच तिथे लोकांची प्रचंड गर्दी होते. तसेच जर तुम्हाला बोटीतून गंगा आरती अनुभवायची असेल तर तुम्ही तेही पाहू शकता. 100 रुपयांपासून चार्जेस घेऊन तुम्हाला बोटीतून गंगा आरतीचा अनुभव घेता येतो. फक्त ही आरती तुम्हाला लांबून बघावी लागते. चला तर मग पवित्र गंगा आरतीचा अविस्मरणीय अनुभव घेऊया.
गंगा आरती झाल्यावर तुम्ही गोदोलिया चौकात येऊन हॉटेलमध्ये जेवण करू शकता. साधारण थाळी 150 ते 180 रुपयापर्यंत मिळते. किंवा येथील फेमस स्ट्रीट फूड खाण्यासाठी काशी चाट भांडारला सुद्धा भेट देऊ शकता. तिथल्या टमाटर चाट, दही भल्ला, आलू टिक्की चाट, गुलाबजामुनची चव अजून सुद्धा जिभेवर रेंगाळते आहे. वाराणसीच्या कडाक्याच्या थंडीत कुल्हड चहा आणि मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच होती. असा आमचा देवभूमी वाराणसी मधला पहिला दिवस होता. पुढील एपिसोड मध्ये आपण पाहूयात संकटमोचन हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर, केदार घाट, बनारसचे मशहूर पान, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी. तोपर्यंत जय श्री काशी विश्वनाथ. हर हर महादेव.